जागेवरील वादावरून पाथर्डी शहरातील शेवगाव रोडवर डॉक्टर विनोद गर्जे यांना 6 ते 7 जणांनी त्यांच्या दवाखान्यामध्ये घुसून मारहाण केली आहे। ही घटना गुरुवारी दुपारी 2च्या दरम्यान घडली आहे। याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या घटनेचा पाथर्डी शहरातील डॉक्टर आणि मेडिकल असोसिएशनने निषेध व्यक्त केला आहे। जागेवरील वादावरून शहरातील शेवगाव रोडवरील डॉक्टर विनोद गर्जे यांना 6 ते 7 जणांनी दवाखान्यामध्ये येऊन मारहाण केली आहे। गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास ही घटना घडली आहे। याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्या आहेत। दरम्यान दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत। शेवगाव पाथर्डी रोडलगत असलेल्या जुना साकेगाव रस्त्याच्या जागेवरील प्लॉट संदर्भातील जागेबाबत महसूल मंत्रालयाने साकेगाव रस्त्यावरील प्लॉट सरकारी जागा असल्याबाबत निर्णय दिला होता। त्यावर उच्च न्यायालयामध्ये अपील प्रलंबित आहे। परंतु गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास सदर वादग्रस्त जागेवर भास्कर दराडे तारेचं कुंपण घालत असताना झालेल्या वादामध्ये डॉक्टर विनोद गर्जे यांना 6 ते 7 जणांनी बेदम मारहाण केली आहे। दवाखान्याचा सीसीटीव्ही कॅमेरा आणि दरवाजाच्या काचा यावेळी फोडण्यात आल्यात, तशी तक्रार डॉक्टर गर्जे यांनी दिली आहे। त्यानुसार पाथर्डी पोलिसांनी भास्कर दराडे, त्यांच्या पत्नी कमल तसेच इतर अनोळखी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। दुसरी फिर्याद कमल भास्कर दराडे यांनी दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी डॉक्टर विनोद गर्जे आणि इतर 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। डॉक्टर गर्जे यांना झालेली मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे। काही इसम लाकडी दांड्याने डॉक्टर गर्जे यांना मारहाण करतानाचे फुटेज सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे। या घटनेचा पाथर्डी शहरातील डॉक्टर आणि मेडिकल असोसिएशनने निषेध केलाय। दरम्यान पाथर्डी बंदची हाक देखील देण्यात आली आहे। आमच्या समोरचा जागेचा सरकारी जागा आहे आणि त्या सरकारी जागेवर ती सरकारची आहे असा स्टे ऑर्डर पण आहे। ते स्टे ऑर्डर असताना समोर दारूची टपरी टाकण्यासाठी काही लोक आले। त्याच्यानंतर ती टपरी टाकू नका अशी विनंती करायला जेव्हा डॉक्टर खाली उतरले तेव्हा डॉक्टरांना दोन महिला आणि त्याच्यासोबत आलेल्या सहपरिवारांनी मिळून काहीही न बोलता मारायला सुरुवात केली। त्यांनी मारायला सुरुवात केलेली असताना डॉक्टर एकटे होते हॉस्पिटलमध्ये, सगळे दुपारी लंच ब्रेकला गेलेले होते। गुरुवारी अर्धी ओपीडी असते त्याच्यामुळे पेशंटही नव्हते। त्याच्यामुळे डॉक्टर एकटे असल्याचा फायदा घेऊन त्यांनी डॉक्टर वर येताना त्यांनी हॉस्पिटलच्या आतमध्ये सुद्धा घुसले आणि वर मारत हॉस्पिटलमध्ये आले। माझ्या हॉस्पिटलमधल्या वस्तूंची सगळ्यांची तोडफोड केलेली आहे आणि घरात घुसून त्यांनी घरातली माझ्या वस्तूंची तोडफोड, माझे कपाट उघडून तिथले पण पैसे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। घरातल्या वस्तूंची तोडफोड केली आणि हे बघत असाल तुम्ही सगळे माझे इन्स्ट्रुमेंट सगळे हॉस्पिटलची ओपीडी, माझे एक्सरे मशीन्स सगळे तोडून टाकलेले आहे। डॉक्टरांना हल्ला होतो। मी आज तुमच्या माध्यमातून विचारते की खरंच आपण जे यूपी, बिहार किंवा दुसऱ्या राज्यांना आपण दोष देत होतो, तर आज मला प्रश्न पडलाय, एक सुशिक्षित डॉक्टर असून सुद्धा दिवसा ढवळ्या जर लोक हॉस्पिटलमध्ये घुसून हे करत असतील। कोपर्डी पाथर्डीच्या बाजूला आहे। अहमदनगर जिल्हा हा कंटिन्यूअस म्हणजे वादाच्या भोवऱ्यात आहे। ह्या नगर जिल्ह्यामध्ये कोणीतरी लक्ष घालावं आणि अशा जर घटना घडत असतील तर आपल्या यंत्रणेने खूप लक्ष घालण्याची गरज आहे असं मला वाटतं। रात्री त्यांनी परत डॉक्टर ॲडमिट होण्यासाठी नगरला गेले। डॉक्टरांना हेड इंजुरी झालेली आहे। तर ते नसताना मी परगावी होते, दुपारनंतर मी आली, त्यांनी परत माझ्यावर हल्ला केला आणि ते 10च्या सुमारास आले आणि एक ट्रक भरून त्यांनी अक्षरशः मोठे दगडं, विटा, गज होते। आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलचा दरवाजा बंद केला आणि हॉस्पिटलचा दरवाजा बंद असताना त्या लोकांनी बाहेरून दगडफेक, शिवीगाळ असं खूप प्रयत्न केला। आतमध्ये घुसण्याचाही प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला। म्हणजे जीवे मारण्याच्या दृष्टीने आले होते आणि त्यांची एकमेकांना चालली होती की त्यांना जीवेच मारायचे आपल्याला आज। मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी।